oral mathematics develops the confidence in your mind. Second thing, it increases the speed of solving any problem, hunting any problem. And the third one is that we get more marks. So there are three advantages of oral mathematics. But nowadays, in Maharashtra at least, in any of the schools, oral mathematics is not taught. आता त्याचं एक थोडंसं उदाहरण सांगतो. ओरल मॅथमॅटिक्सचे ॲडव्हान्टेजेस कसे असतात ते. लेट अस कन्सिडर वी आर सॉल्विंग वन प्रॉब्लेम अँड ॲट दॅट टाइम वी हॅव अराइव्ड टू वन स्टेप दॅट से 49 into 25. That is the step arrived there. आता असं आहे 49 चं टेबल तर आम्हाला काही शाळेत शिकवलं नाहीये आणि 25 चं टेबल शिकवलं होतं असं आठवतंय पण येत नाही. नाउ व्हॉट वी डू देन, वी फाइंड अ रफ पेपर, देन we solve that or multiply 49 by 25 first by 5 and then by 2 and then add those. How much time is wasted there? हे सगळं करण्यासाठी निदान 5 मिनिटं तरी जातात आणि इथेच चुकतं. ज्यांना ओरल मॅथमॅटिक्स आहे, ज्यांनी टेबल्स म्हटलेली आहेत वर्षानुवर्ष, त्यांना एक मोठा ऍडव्हान्टेज मिळत असतो. 49 into 25 मी स्वतः 5वीत असल्यापासून त्या काळची 11वी, म्हणजे मी 1967 साली SSC ला होतो, त्या काळची 11वी. रोजच पाढे म्हणत होतो. रोज पावकी, निमकी, दीडकी, अडीचकी, औटकी, एकोत्री हे सगळं म्हणत होतो. ते आता कुठेच कोणी म्हणताना मला दिसत नाही, पण त्याचे ऍडव्हान्टेज चांगले. हा जो 25 आहे 49 into 25, तर वर्षानुवर्ष अशा तऱ्हेने पाढे म्हटल्यानंतर त्याचा एक ऍडव्हान्टेज मिळत असतो. इच अँड एव्हरी नंबर इज हॅव्हिंग इट्स ओन प्रॉपर्टीज. प्रत्येक संख्येला स्वतःची एक आयडेंटिटी असते आणि 25 याला सुद्धा एक आयडेंटिटी आहे. 25 is the 1/4 of 100. मराठीमध्ये त्याला पाव, शेकडा असं म्हणतात आणि त्यामुळे पावकीचा उपयोग इथे होत असतो. मला जर सांगितलं की 49 into 25 करा, तर मी नक्कीच मनामध्ये काय करीन, तर मनामध्ये मी 49 पाव 12.25 असं म्हणीन. हे पटकन जमतं मला, कारण वर्षानुवर्ष म्हटलेली आहे पावकी म्हणून. आणि पुढे शे म्हटलं की गुणाकार झाला. 12.25 त्याचं उत्तर आहे. 1225 इज द आन्सर. पण हे करायला मला 2-3 सेकंद पुरली. जे रफ पेपर शोधायला वेळ लागतो, मग त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन्स करायला लागतात, मग त्याच्यानंतर काढलेलं उत्तर लिहायचं असतं ओरिजिनल पेपरवर आणि ते लिहिताना तो पेपर शोधेस्तवर उत्तर आम्ही विसरतो आणि रफ कागदावरती परत ते बघितल्याशिवाय आम्हाला लिहिता येत नाही. हे परीक्षेच्या वेळेला परवडणारं नाही. म्हणजे परीक्षेच्या वेळेला टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपला जो पेपर आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे 40 मार्क्सचा पेपर, 40 मार्क्सच्या पेपरला 2 hours देणार आहेत, 2 तास, 120 मिनिटं. म्हणजे खरं पाहिलं तर 3 मिनिटाला 1 मार्क हे स्पीड असायला पाहिजे. पण याच्यामध्ये पेपर चेकिंगचा 1 मिनिट बाजूला ठेवा. म्हणजे 2 मिनिटाला 1 मार्क या स्पीडनी जर तुम्ही काम करू शकणार नसाल तर तुमचा पेपर पूर्ण होणार नाही. पण आम्ही त्याच्याही पुढे जातो. आम्हाला स्पीड असतो 1.5 minute पर मार्क आणि हे सहज करता येतं. अनेक वर्ष आम्ही केलेलं आहे. 1986 सालापासून अनेक बॅचेस माझ्या हाताखालून गेलेले आहेत आणि मुलांना त्याचं समाधान निश्चित मिळतं. तेव्हा या समोर असलेल्या सगळ्या मुलांना आणि पालकांना सुद्धा असं सांगतोय मी की घरी
आता या मुलांच्याकडनं पाढे म्हणून घ्यायला लागा, नाहीतरी लॉकडाऊन असल्यामुळे बराच वेळ आपण घरात बसतो, वेळ घालवायचा कसा, तर पाढे म्हणा ना, काही हरकत नाही, काही त्याचा उपयोग होईल. परीक्षेच्या वेळेला एक्झॅक्टली पेपर सॉल्व्ह करताना स्पीड कसा मेंटेन करायचं, ही तिसरी स्टेज मी जी सांगितली ती त्यावेळेला मी नक्कीच एक्सप्लेन करेन. आत्ताच्या परिस्थितीमध्ये फर्स्ट स्टेप वरती मी बोलतोय. फर्स्ट स्टेप आहे 15 डिसेंबर, टार्गेट डेट 15 डिसेंबर. दाते सर, या थोडं मी वेळेला इंटरप्ट करते. दाते सर, थोडं इंग्लिश मध्ये पण हवंय, इंग्लिश लँग्वेज पण यूज करा. येस. सो फर्स्ट स्टेप इज 15 डिसेंबर, फर्स्ट स्टेज. At that time, M1 and M2 total textbooks, all the exercises in these two books must be solved by ourselves, not for the homework as such of the school, but each and every question, each and every problem, you must be able to hunt. That means you must be able to think about the problem. Now, how to think about the problem? Any problem, we can say. So, you must guess first what is given and what is asked. You must know that and then start your thinking. Then, how to reach that answer? Answer is not known, but what will be the major steps there? Just like in geometry, when we solve any rider as such, there are maximum 3 major steps to reach the aim. So, finalize those steps first. That means first we will prove this, then we will prove this, then finally we will just reach to our aim. Now, how to decide this? Just like this. Let us consider you are standing somewhere on the road and some unknown person comes there and asks you the address of certain place as such. So you will say, just go this way and you will reach there within 15 minutes, 20 minutes, whatever it may be. Correct? So you have decided the direction of that particular destination. Similarly, here also, how we will reach to that answer, that decision is to be taken, and what will be the major steps there. So these steps, if we ask or if you think about the steps, then definitely that problem gets solved. But we must have a practice of this way. Just don't be after answers, but think yourself and find out the answer. That is very important. The knowledge of mathematics is very important. Syllabus is very simple. There are only 6 chapters in M1 and 7 chapters in geometry. Out of these 6 chapters also, 3 chapters are also only having algebra. सर 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 सॉरी, मी इंटरप्ट करते. मराठी इंग्लिश दोन्ही मध्ये घ्या सर. सॉरी. येस. आपला 10वीचा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये M1 ला 6 चॅप्टर्स आहेत, 6 चॅप्टर्स, आणि M2 ला 7 चॅप्टर्स आहेत जॉमेट्रीचे. आता अल्जिब्रा आणि जॉमेट्री असं म्हटलेलं नाही, मॅथमॅटिक्स 1 आणि मॅथमॅटिक्स 2. मॅथमॅटिक्स 1 का म्हटलंय तसं, तर त्यातले पहिले 3 चॅप्टर्स जे आहेत हे अल्जिब्रिक आहेत, बीजगणितातले आहेत, आणि पुढले 3 चॅप्टर्स हे प्रॅक्टिकल नॉलेज, प्रॅक्टिकल मॅथमॅटिक्स वरती आहेत. त्याच्यामध्ये शेअर्स आहेत वगैरे वगैरे, जे काय प्रॉबॅबिलिटीज आहेत. हे जे आणलेलं आहे हे कशा करता आणलंय, गव्हर्नमेंटने हे का सेट केलं, तर त्याचं कारण जो विद्यार्थी शिकतो त्याला शिकल्यानंतर जीवन जगण्यासाठीच नॉलेज असायला पाहिजे. नुसतंच अल्जेब्रा मधले खूप अवघड प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात म्हणून
त्याला सगळं समजत नसतं. बाहेर पडल्यानंतर आपल्याला अनुभव असेल, कोपऱ्यावरती जेव्हा भाजी आणायला आपण जातो कधी, तर ती भाजीवाली सुद्धा पटकन हिशोब करते, पण त्यावेळेला आपण गोंधळात पडलेले असतो. हे असं का होतं? तर प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याकडे कमी पडत आहे. म्हणून सिलेबस सेट करताना partial syllabus is based on actual mathematics algebra and partial practical mathematics. Here M1, this is the setup of M1. M2 मध्ये almost all the chapters are having geometry, including trigonometry. And you are already knowing the trigonometry, which is already introduced in previous year. But now here, little bit more portion will be there. Distance problems will be there and that way. आता आपल्याला दुसरी गोष्ट अशी शिकायची की सर आम्ही नक्की अभ्यास करू म्हणजे काय करू? काही नाही, एक काम करा, आपल्याकडे आपण सॉल्व्ह केलेल्या प्रॉब्लेम्सची वही वेगळी करा. मागल्या वर्षीच्या वहीमधले कागद वापरले तर चालतील. आपल्यासाठी वही आहे, ती कुठेही सबमिट करायची नाहीये, पण त्याच्यामध्ये प्रत्येक प्रॉब्लेम, ईच अँड एव्हरी एक्सरसाइज राईट फ्रॉम 1.1, ईच अँड एव्हरी एक्सरसाइज आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे आणि त्यातला प्रॉब्लेम आपण स्वतः सॉल्व्ह करायचा आहे. एक लक्षात घ्या, खूप वेळेला असं विद्यार्थ्यांच्या मनात येतं की सर स्टेप्स ड्रॉप केले तर मार्क ड्रॉप होतात का, कमी होतात का? नाही. स्टेप्स ड्रॉप करणं काय, हे जे काही आहे अशा तऱ्हेचे नियम नाहीत. जर अल्जेब्राचं पुस्तक तुम्ही काढलं, M1चं पुस्तक काढलं, तर पाठीमागे पहिल्या दुसऱ्या पानावरती डाव्या बाजूला खाली नोट आहे, स्टुडंट कॅन यूज एनी मेथड बट हिज आन्सर शुड बी लॉजिकली करेक्ट असं म्हटलेलं आहे. तेव्हा आपण जे काही लिहितो ते आपण मुळात का लिहितो ते पहिलं समजून घ्या. काय हे 19 लाख विद्यार्थ्यांची ओरल एक्झामिनेशन एका वेळेला घेता येणं शक्य नाही. ती पूर्वीच्या काळी जेव्हा गुरुकुल पद्धती होती त्यावेळेला घेतली जात होती, पण आता हे शक्य नाही. म्हणून one question paper is set, it is given to you and you will write answers of that particular question paper and then that answer sheet will be checked. ही आताची सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये दुसरा कोणीतरी आपले उत्तर वाचणार आहे, मग वाचणाऱ्याला वाचल्याबरोबर ते कळलं पाहिजे, समजलं पाहिजे, असं लिखाण पाहिजे. आता मॅथमॅटिक्सच्या स्टेप्स ज्या असतात त्या स्टेप्सची सुरुवात देअरफॉरची साईन किंवा इक्वल टू ची साईन याने सुरुवात होत असते. नाव देअरफॉरचा अर्थ काय, तर देअरफॉर मीन्स सर्टन points are already explained and with reference to those points now I am going to claim something, I am going to state something. That is the meaning of therefore sign. म्हणजे अगोदर रिझन तुम्ही सांगितलेलं आहे आणि त्याच्या रेफरन्सनी तुम्ही आता स्टेटमेंट करणार आहात. अशा वेळेला देअरफॉर साईन येतं आणि त्यामुळे देअरफॉर साईन पुष्कळ वेळेला इक्वेशन्सची सुरुवातीला येतं. इक्वेशन्सची सुरुवात देअरफॉर साईनने असते नेहमी. इक्वल टू साईन मीन्स सिम्प्लिफिकेशन ऑफ द प्रिव्हियस स्टेप. अगोदरची जी पाहिली आहे स्टेप आहे त्याचं इझियर फॉर्म नवीन स्टेपच्या वेळेला तुम्ही करत असता आणि आणखीन सोपं करत करत शेवटी जे एम आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचता. त्या प्रत्येक स्टेपला इक्वल टू ची साईन असणार आहे. पण आन्सरशी जेव्हा आम्ही तपासतो त्यावेळेला आमच्या लक्षात येत आहे की पुष्कळशा स्टुडंट्सना यापैकी कोणतीच सायन्स करायची सवयच नाहीये. आन्सर शीटचा जो पेज असतं ते बघितलं की त्या ठिकाणी फक्त कॅल्क्युलेशन थोडक्यात म्हणजे आकडेमोडीचे पुंजके आम्हाला दिसतात. मग ते शिक्षकाने तो जो एक्झामिनर आहे त्यांनी शोधायचं की नक्की या विद्यार्थ्याला काय म्हणायचंय. एक लक्षात ठेवा,
एक्झामिनरला तुम्ही काही काम करायला लावलं तर तुमचे मार्क कमी होतील की नाही? नक्कीच. पण त्याला जे हवं ते जर तुम्ही दिलं तर मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि म्हणूनच तुमचे मार्क आपोआप वाढत जातात. लक्षात ठेवा. एक त्याच्याबद्दल मराठीतला सुविचार सांगतो किंवा म्हण म्हणायला हरकत नाही. आपण ज्या देवाला दर्शनाला जातो ना, देव पुष्कळ आहेत हिंदू धर्मामध्ये, पण त्या देवाला जे आवडतं ते फूल त्याला वाहा. काय गणपतीला तुम्ही तुळस वाहत नाही, गणपतीला तांबडं फुल वाहता, गणपतीला दुर्वा वाहता. बरोबर का? कारण त्याला आवडतात. एक्झॅक्टली त्या एक्झामिनेशनच्या दिवशी तो एक्झामिनर हा आपला देव असेल. मग त्या देवाला जे आवडतं ते तुम्ही द्यायला पाहिजे. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोणताही पेज उघडा, ते दिसायला प्रेझेंटेशन एकदम एक्सलंट पाहिजे. हँड रायटिंग मस्त, एकदम फर्स्ट क्लास, कुठेही खाडाखोड नाही, छान स्टेपिंग दिलाय. नुसतं बघितलं तरी त्या एक्झामिनरला कळतं की विद्यार्थ्यांनी अभ्यास काय केलाय, कारण त्यांनी वर्षानुवर्ष पेपर्स असेस केलेले असतात. पहिल्या पानावरती विद्यार्थ्याचे मार्क सांगता येतात आणि ते प्लस मायनस 2-3 मार्क्स इतका ॲक्युरेट आम्ही सांगू शकतो. तर हे कुठलाही एक्झामिनर सांगू शकतो, आम्ही सांगू शकतो असं मी म्हणत नाही काय, पण हे विद्यार्थ्याला माहिती पाहिजे आणि त्यांनी पेपर लिहिण्याची सवय आत्तापासून, म्हणून मी घरी वेगळी वही करायला सांगितली की तुम्ही एक्झरसाइज मधला प्रत्येक प्रॉब्लेम, ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सोडवलेला पाहिजे. आता सोडवताना कशी सुरुवात करतात तेही सांगतो. पहिल्यांदी प्रॉब्लेम सेट नंबर असेल किंवा एक्झरसाइज नंबर असेल, हा मार्जिन मध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर, क्वेश्चन नंबर हा एसएससी बोर्डाला रोमन असतो नेहमी. सब क्वेश्चन नंबर रोमन असतात, क्वेश्चन नंबर इंग्लिश मध्ये असतील. जे छापलेलं आहे ते लिहा, पुस्तकामध्ये सुद्धा तसंच आहे. तर ते लिहायचं, तुमच्या सोयीचे नंबर्स लिहायचे नसतात. आणि म्हणून लिहिताना प्रत्येक गोष्ट पिसायची. तुम्ही जेव्हा एखादा चॅप्टर अशा तऱ्हेने कम्प्लीट कराल सगळे एक्सरसाइजेस, ती वही आपल्या शाळेत घेऊन जा, आपल्या टीचर्सना ती दाखवा. टीचर मी असं असं घरी सगळं सोडवलंय, मला फक्त याच्यावरती कॉमेंट्स द्या तुमच्या, ते बरोबर आहे की नाही चेक करून मार्क विर्क काही नकोयत मला, फक्त असं नुसते चाळा आणि कुठे काही चूक सापडत असेल तर मला सांगा, मला ते मॉडिफाय करायचं आहे. अशा तऱ्हेने संपूर्ण एक्झरसाइज मधले पेपर्स, तुमच्या टेक्स्टबुक मधले सगळे एक्झरसाइजेस तुमचे 15 डिसेंबरला झालेले पाहिजे. फर्स्ट टार्गेट डेट वी हॅव डिसाइडेड. हे झाल्यानंतर याचा ऍडव्हान्स, हे कशा करता ठरवलं मी, का ठरवलं, कारण पुढे आपण जेव्हा पेपर पॅटर्नचा विचार करणार आहोत, पेपर पॅटर्न, त्यावेळेला लक्षात येईल की फर्स्ट थ्री प्रॉब्लेम्स आर टोटली बेस्ड ऑन सिलेबस और आवर टेक्स्ट बुक्स. म्हणजे आज तुम्हाला तसं पाहिलं तर मोर दॅन 50% पेपर माहितीच आहे, मुळातच माहिती आहे, तुमच्या हातात आहे, छापलेला आहे. यातले कुठले प्रश्न पडतील हा नंतरचा भाग आहे, ते पुढल्या आपण मीटिंगला किंवा पुढल्या लेक्चर्सना सांगेन मी की कोणते कोणते सिलेक्ट करायचे असतात वगैरे वगैरे. पण ऍज ऑन टुडे सगळे एक्सरसाइजेस आपण सोडवायचे आहेत. याच्या जोडीला प्रिव्हियस नॉलेज, म्हणजे 9th स्टँडर्ड मध्ये अल्जेब्राला जे जे काही शिकवलं बघा, हा A+B ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन शिकवलंय, A² + 2AB + B², A-B ब्रॅकेट स्क्वेअर A² - 2AB + B². हा जो मिडल साइन निगेटिव्ह आहे A-B, त्यावेळेला लक्षात ठेवायचं अल्टरनेट टर्म विल बी निगेटिव्ह. alternate term A² - 2AB + B². And if there is A-B bracket cube, then also alternate term will be negative. A cube
minus 3a square b, then plus 3ab square, and finally minus b cube. So if you just observe this expansion, या एक्सपान्शन मध्ये फार मजा आहे. आता तुमच्या लक्षात येईल बघा, फर्स्ट टर्म ए क्यूब, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब चं एक्सपान्शन मी लिहितोय. आता टेबल्स बद्दल मी बोललो, अल्जेब्रिक फॉर्म्युलांबद्दल आता बोलतोय. हा, आता मी सांगितलं याच्यावर एक मजा आहे बरं का. तुम्ही जे फॉर्म्युले पाठ केले असतील पूर्वी रिमेंबर करण्यासाठी, ते लक्षात ठेवणं अत्यंत रुक्ष असतं. काही दिवसानंतर आम्ही विसरतो. पण आता बघा, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब करताना अल्टरनेट टर्म विल बी निगेटिव्ह. हे मी सांगितलं तसंच इंडेक्सच्या बाबतीत मी सांगतो. फर्स्ट टर्म इज हॅव्हिंग हायेस्ट इंडेक्स ए क्यूब. In the second term, a square will be there. In the third term, a will be there. And in the fourth term, a will not be there. Now about b. In first term, b will not be there. In second term, b will be there. In third term, b square will be there. And in the last term, b cube means cube is there. What it means? The indices of first unknown, those are descending order, and the indices of the second unknown, that is in ascending order. काय मजा आहे बघा. Then the coefficients of middle two terms are 3 in case of cube, but in case of square, middle term is having coefficient 2. Correct? There also a square first, then a, and then term without a. That means a square plus twice ab plus b square. That is also there. Similarly, in geometry also, if I ask how many types of triangles are there, normally students answer 3, and that is wrong. Basically, there is a classification of 2 types. 3 based on sides and 3 based on angles. Totally, there are 6 types: equilateral triangle, isosceles triangle, and scalene. And acute angle triangle, right angle triangle, and obtuse angle triangle. So they are basically 6. But when entering in 10th also, so many students of us, our friends, are not knowing exactly how many types of triangles are there. Properties of basic geometrical figures I have said there. Similarly, properties of all quadrilaterals. Now, right from square, I will just list all the types. First one is square, then rectangle, then parallelogram, then trapezium. In case of trapezium also, there is another type which is not taught in our school, isosceles trapezium. Isosceles trapezium is there, then rhombus and kite. These are total list of all the types of quadrilaterals, and each and every quadrilateral is having its own properties. You must know that. त्याचा ऍडव्हान्टेज आपल्याला प्रूफ्स लिहिताना होतो. While writing proofs, if we are knowing the total properties of that particular figure, definitely the proof writing will be speedier than whatever others are writing. हे लक्षात ठेवा. आता हा जो स्क्वेअर आहे, स्क्वेअर त्याच्याबद्दल जर स्लाइड चेंज करायची असेल तर फक्त चेंज नेक्स्ट असं म्हणा, म्हणजे मी चेंज करेन. Yes, next. The square we call as the king of quadrilaterals. The king of quadrilaterals means each and every property of other quadrilateral is the property of
square. Now next slide here, algebra. I have already said there are totally 6 chapters. So those 6 chapters, out of three chapters are having algebra and we are having practical mathematics. But in case of M2 geometry, there are 7 chapters and first 3 chapters are having theorems. Total theorems are 22. Total theorems are 22. आता प्रश्न येतो, सर थेरमची प्रॅक्टिस कशी करायची हो? लक्षात ठेवा, कित्येक शाळांमध्ये मी ऐकलेलं आहे की थेरम पाठ करा म्हणून सांगतात. अजिबात नाही. आतापर्यंत 9 वर्ष आम्ही पाढे पाठ करतोय, आम्हाला पाढे येत नाहीये. तर थेरम पास कसे करणार आम्ही? आम्हाला येत नाही ते. तर थेरम हे आपल्या मनात पचवायचे असतात, रुजवायचे असतात. काय करायचं सांगतो. जस्ट ड्रॉ अ फिगर ऑन अ स्लेट. घरी पाटी असली पाहिजे. पाटी असल्याशिवाय मॅथमॅटिक्सचा अभ्यास चांगला होत नाही. पाटीवरती त्या थेरमची फिगर काढा, पाटी भिंतीला लागून ठेवून द्या उभी, समोर बसा आणि मोठमोठ्यांनी तो थेरम सांगा. काय एम पासून गिवन टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन असेल तर आणि प्रूफ मोठमोठ्यानं सांगा. त्याची प्रॅक्टिस करा. जिथे तुम्हाला येत नाही असेल तेव्हा फक्त टेक्स्टबुक रिफर करायचं, पण थेरम पाठ नाही करायचं. आपल्या शब्दात आपल्याला थेरम प्रूव्ह करता आला पाहिजे. आणि 22 थेरम म्हणजे काहीच नाहीये, खूप कमी सिलेबस आहे. आमच्या वेळेला किती थेरम होते जर ऐकलं तर छातीत दबून जाईल. आमच्या वेळेला फक्त 76 थेरम्स होते आणि त्यापैकी कोणताही थेरम विचारला जायचा परीक्षेला. आता तसं नाहीये. आता 22 थेरम्स फार सोपे आहेत आणि पाठांतर करून लक्षात राहणार नाहीत. क्वेश्चन नंबर 3B मध्ये थेरम विचारलेला असतो, तो प्रूव्ह करायचा असतो. टोटल थेरम लिहायचा असेल इन्क्लुडिंग फिगर तर साधारणपणे 7 ते 8 मिनिटं लागतात, फास्ट लिहिलं तर. आणि इतका वेळ आम्ही त्यावेळेला थेरमला देऊ शकत नाही खरं पाहिलं तर. म्हणून अगोदरच्या क्वेश्चन्स मध्ये आपण अॅक्युम्युलेट करून ठेवायचा असतो टाइम आणि तो तिथे युटिलाइज करायचा. ते स्किल आहे, ते नंतर पुढे शिकवलं जाईल. आता पुढली स्लाइड घ्या. इथे विचारलंय विशाल शिंदे, सर IMP थेरम कोणते? हे जे तुमच्या मनावरती भूत बसलेलं आहे ना IMPचं, ते काढून टाका. सगळे थेरम IMPच असतात नव्हे. 10th मध्ये अभ्यास करणं IMP असतं. वाटेल ते विचारा, आम्ही तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. अशी आपल्याला तयारी करायची. तेव्हा फक्त IMP वरती कॉन्सन्ट्रेट होऊ नका. IMP वरती कॉन्सन्ट्रेट झाला तर तुमचे मार्क कमी झाले. समजा 10% मार्क कमी झाले कारण तुम्ही IMP बेस्ड स्टडी केलाय, तिथे चुकलात. एक लक्षात ठेवा, आत्ताच जे सिलेबस आहे सगळ्या विषयांचं, कोणत्याही विषयाचं अत्यंत सोपी आहे सिलेबस. त्यामुळे लेस दॅन 70% ओव्हरऑल पर्सेंटेज, लेस दॅन 70% मार्क्स जर तुम्हाला बोर्डाला मिळाले तर लक्षात ठेवा, डायरेक्ट आम्ही जरी असं सर्टिफिकेट देत असतो की या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही. किती इझी एक्झामिनेशन आहे. 70%च्या खाली मार्क येऊ शकत नाही. जर तुम्ही रेग्युलर स्टडी सांगितलेल्या पद्धतीने ओव्हरलोड करायचं नाही, 10 तास अभ्यास करायचा नाही, रात्री जागरण करायची नाहीत, इलेक्ट्रिसिटीचं बिल वाढवायचं नाही, पण कन्सिस्टंट स्टडी डेली जर 3 to 4 आवर्स एवढाच पुरतो, तो शाळेची वेळ सोडून आपल्याला प्लॅन करता येतो. तर ते जर केलं तर तुम्हाला 70% म्हणजे काहीच नाही, लेस 80% पासून पुढे सुरू होतो ग्राफ आपला. हे लक्षात ठेवायचं. फार सोपी परीक्षा आहे. आत्तापासून मनामध्ये हेच ठेवा की ही परीक्षा अतिशय सोपी आहे.
आणि सर सांगतात त्याप्रमाणे आपण सगळ्या विषयांचा अभ्यास आपण असंच करणार. सुरुवात करा मॅथमॅटिक्स पासून, सांगितलं त्याप्रमाणे एक्झरसाइज सोडवायला सुरुवात करा. 2-4 एक्झरसाइजेस सोडवले तुम्ही की तुमच्या लक्षात येईल की सर म्हणतायत ते बरोबर आहे. आणि अशी मिरॅकल्स घडलेली आहेत माझ्या आयुष्यामध्ये अनेक वेळा, की विद्यार्थ्यांना कळायला लागलं अभ्यास कसा करायचा असतो. आणि अभ्यास कसा करायचा असो हे कळल्यानंतर परीक्षेची भीती एकदम नाहीशी होते. आणि त्याचं एक ते रुटीन ठरतं आणि सगळ्या विषयांना तो नियम त्यांनी लावला तर मिनिमम 10% एक्स्ट्रा मार्क्स ओव्हरऑल पर्सेंटेज बोलतोय मी, निश्चित मिळतात. 9वी पेक्षा 10वीला पर्सेंटेज जास्त मिळणार आहे, आता सुद्धा मिळणार आहे, नाही असं नाही. पण ते जास्त इन्क्रीज कसं करायचं याच्या ज्या टॅक्टिक्स आहेत, ट्रिक्स आहेत, काय प्रोसिजर आहे त्याचं, हे डिसिप्लिन प्रोसिजर अडॉप्ट तुम्ही करायचं आहे. आणि आत्ताचा हा पहिलाच आपला सेशन असल्यामुळे आता कोणत्याही सिलेबस मधलं मी काहीही बोलत नाहीये, फक्त जनरल या ठिकाणी बोलतोय. पालक पण या याला आहेत म्हणून पालकांना सांगून ठेवतो की हे जे मी आता सांगितलं अभ्यास कसा करायचा विद्यार्थ्यांनी, तर तेवढं फक्त विद्यार्थी करतायत का तेवढंच बघा. सरळ विद्यार्थ्यांना कधीही रात्रीच्या जेवणाच्या वेळेला विचारा की अरे मग किती तुझे एक्झरसाइज सोडवून झाले, किती चॅप्टर सोडवलेस तू, शाळेत कुठला चॅप्टर चाललाय, तुझा कुठला चॅप्टर चाललाय, एवढं विचारा काय. आणि त्याचं समाधानकारक उत्तर असेल तर आपला विद्यार्थी व्यवस्थित अभ्यास करतोय असं समाधान आपण मनात ठेवलं पाहिजे. सारखं विद्यार्थ्यांवरती रागवायचं नाही की यंदा 10वी आहे, यंदा 10वी आहे. काही नाही, 10वी एक फालतू परीक्षा आहे, लाखो विद्यार्थी बसणार आहेत, त्यात मध्येच आपला एक विद्यार्थी आहे. मार्क 70% खाली पडणारच नाहीयेत. खूप मार्क मिळाले की माणूस मोठा होतो वगैरे थापा आहेत. माझ्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कमीत कमी 30 ते 40 विद्यार्थ्यांनी 150 आउट ऑफ 150 घेतलेले आहेत. परंतु भरपूर पर्सेंटेज मिळालं म्हणून मोठे झालेले विद्यार्थी मला अजून तरी सापडलेले नाहीत. तर मोठं होणं हे मोठं होणंच असतं, त्याचा मार्कांशी काही संबंध नसतो, पण ते ज्ञानाशी मात्र असतं. नॉलेज, आपल्याला नॉलेज मिळवायचं आहे, आपल्याला कोणताही प्रॉब्लेम हंट कसा करायचा हे सांगतोय. आता एक शेवटचा म्हणून सांगतो की हंट कसा करायचा हा शब्द वापरला ते उदाहरणार्थ वर्ड प्रॉब्लेम्स असतात. वर्ड प्रॉब्लेम्स, ते वर्ड प्रॉब्लेम्स, तो प्रॉब्लेम वाचायचा कसा याची एक ट्रिक आहे. आणि त्याच वेळेला सायमल्टेनियसली तो सोडवायचा कसा याच्या ट्रिक्स आहेत. हे त्या वेळेला मी नक्कीच सांगणार आहे. पहिल्याच चॅप्टर मध्ये वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता या चॅप्टरला नाव दिलेलं आहे, ज्या दिलंय त्या लेखकाने, ही इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. हे मला नाव चुकीचं वाटतं, हे चुकीचं नाव आहे. ऍक्च्युअली सायमल्टेनियस इक्वेशन्स हे नाव तिथे असायला पाहिजे होतं, पण तो मुद्दा वेगळा आहे. ते सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत, ते सॉल्व्ह करण्याचे व्हेरियस मेथड्स आहेत. आता शाळेतनं सुद्धा तुम्हाला ट्रेनिंग सुरू झालेलं असेल, तिथे काही मेथड शिकवलेले असतील, पण आपण इथे जे शिकवणार ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी असणारच आहे. म्हणजे ग्राफ कसा काढायचा, आपण काढलेला ग्राफ करेक्ट असलाच पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे. परीक्षकांनी ठरवायचं आपण बरोबर काढले की नाही, आणि ते जून मध्ये रिझल्टच्या वेळेला आम्हाला कळणार आम्ही कितपत बरोबर होतो. ही मेथड चुकीची आहे. आम्ही जेव्हा एखादा प्रॉब्लेम हंट आउट करतो त्यावेळेला तो बरोबरच करतो. जेव्हा आम्ही उत्तर लिहायला सुरुवात करतो, क्वेश्चन नंबर सब क्वेश्चन नंबर लिहितो, तेव्हाच आमचा हात उत्तरालाच थांबणार आहे, मध्या आधी थांबणार नाही. याची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. मधल्या स्टेपला आलो आता काय करू हा प्रश्न येता कामा नये. लगेच आपल्या घड्याळाचा सेकंद काटा पळत असतो त्यावेळेला. आणि दॅट इज द वेस्टेज ऑफ टाइम, वेस्टेज ऑफ कॉन्फिडन्स ऑल्सो. हे लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे आपण
या वर्षी अभ्यास करायचा आहे. मॅथमॅटिक्सच्या अभ्यासाचा उपयोग इतर विषयांच्या अभ्यासाला होतो, हा माझा अनुभव आहे. याप्रमाणे अभ्यास करा आणि तुम्हाला निश्चितपणे यश खेचून आणता येईल. यश मिळेल म्हणत नाही, आपण हक्काने मिळवायचे. ते हक्क आहे आपला मार्क मिळवणं हे. तर त्याप्रमाणे अभ्यास करायचे. जरा हट्टी बना अभ्यासाच्या बाबतीत, की मी असा अभ्यास करणारच, मला हे पटलंय, मी अभ्यास करणार आणि त्याप्रमाणे अभ्यास करा, तुम्हाला निश्चित यश मिळेल. एवढं सांगून थांबतो. अर्चना मॅडम कडे देऊया. हो सर, थँक्यू सो मच सर. सरांनी खूप चांगल्या टिप्स आपल्याला इथे दिलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं सर, आपण काही प्रश्न घेऊयात आधी. इथे काही मुलांनी प्रश्न विचारला होता की 8वीचा पण अभ्यास येणार का, 8वीच्या पुस्तकामधलं पण काही येणार का, असं एका स्टुडंटने विचारलं होतं इथे. हा, मी देतो, उत्तर देतो त्याचं. बेसिकली मॅथमॅटिक्स इज अ सायन्स, बरोबर. आता सायन्स मध्ये काय असतं की मागची पाटी कोरी आणि पुढलं सेमिस्टर पद्धतीने पुढलं शिकायचं असं नसतं कधी. चॅप्टर्स वेगवेगळे असतील पण त्याला बेसिक जो सेटअप असतो हा सगळा सेमच असतो. तेव्हा 8वीचा येणार आहे का, 7वीचा येणार आहे का, 9वीचा येणार आहे का, हे असं विचारून उगाच ती जुनी पुस्तकं शोधत बसू नका. त्याची काही करायचं कारण नाहीये. मला माहितीये की 6वी 7वी मध्ये तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायला शिकवलेलं आहे, परंतु ती मेथड जी होती ती आता 10वीला तशी उपयोगी पडणार नाही. इक्वेशन सॉल्व्ह करायची आहेतच, पण आता स्पीड मात्र पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. स्टेप्स ड्रॉप करून सुद्धा आपल्याला पद्धतशीर लिहायचं आहे आणि ते लिहिता येतं. ते कसं करायचं हे पुढल्या नक्कीच लेक्चर्स मी सांगेन की स्टेप्स ड्रॉप कशा करायच्या असतात हे नक्की सांगेन. त्यानंतर अजून एक प्रश्न आहे, हाऊ टू सॉल्व्ह क्विकली स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स. हाऊ टू सॉल्व्ह प्लीज क्विकली स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स. शुभम मुळे याने प्रश्न विचारला. काय म्हणतात? स्क्वेअर रूट्स कसे काढायचे, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट पटकन कसे. हा, सांगतो तुम्हाला. येस, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स. 2 डिजिट नंबर त्याचा स्क्वेअर करायचा आहे. हा, तुमच्या समोर कागद पेन्सिल असेल तर घ्या, आपण स्क्वेअर करूया. पहिल्या स्क्वेअर रूटच्या नंतर सांगेन. ऍक्च्युअली हे पायथागोरसच्या 2nd चॅप्टर मध्ये आपल्याला लागणारच आहे, ते शिकवलं जाणार आहे. पण आता विचारलंय म्हणून तुम्हाला सांगतो. समजा 79चा स्क्वेअर करायचा आहे. कागदावरती लिहा, तुमच्या इथे पेपरवरती लिहा 79 स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू, आपण डायरेक्ट आन्सर लिहिणार आहोत. आता कसं लिहायचं ते बघा. I will consider 9 as A and 7 as B. लक्षात ठेवा, मी 9 ला A म्हणतोय, 7 ला B म्हणतोय. आपला एक्सपान्शनचा फॉर्म्युला मगाशी मी सांगितला, A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस ट्वाइस AB प्लस B स्क्वेअर. या फॉर्म्युलाचा मी उपयोग करणार आहे. पहिल्यांदा A स्क्वेअर करायचा आहे ना, 9चा स्क्वेअर, दॅट इज 81. Out of that, write 1 and carry forward 8. Okay. Now, twice AB. What is twice AB? That is the product, double of the product AB. AB च्या product चे double, multiplication ची double आहे. AB चा product means 7 into 9, 63. त्याची डबल म्हणजे 126. ही डबल करायची विसरते परीक्षेच्या वेळेला. डबल करावी पाहिजे, केली पाहिजे. 126. ओके, त्याच्यामध्ये कॅरीड फॉरवर्ड 8 आहे, ते ऍड करा म्हणजे 134 होईल. आउट ऑफ दॅट जस्ट राईट 4 अँड कॅरी फॉरवर्ड 13. अँड देन स्क्वेअर ऑफ 7 मीन्स B स्क्वेअर, 49. 49 plus 13 carried forward 13. 49 plus 13, 63. So 63 आला ना, स्क्वेअर तयार झाला. हे तोंडी आपण जे करणार आहोत त्याला फॉर्म्युला आपण वापरला A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन. आम्ही कधीही वर्गात हा प्रश्न विचारला नाही की हा जो फॉर्म्युला शिकवताय आम्हाला याचा नक्की उपयोग काय हो.
अशी शंका वगैरे विचारायची आपल्याकडे पद्धत नसते, त्यामुळे आपल्याला ते माहिती नसतं. हे जसं झालं स्क्वेअरचं, तसं स्क्वेअर रूट बद्दल सुद्धा 100चा स्क्वेअर होतो 10,000. 10,000 पर्यंत कोणताही स्क्वेअर असो किंवा मोर दॅन दॅट ऑल्सो स्क्वेअर्स असतील त्याचा स्क्वेअर रूट सुद्धा ओरली काढता येतं. ते कसे काढायचे याचं ट्रिक पण आहे, ती तुम्हाला सेकंड चॅप्टर मध्ये लागणार आहे. पायथागोरस थेरम मध्ये तुम्हाला स्क्वेअर्स आणि स्क्वेअर रूट करावेच लागतात आणि त्यासाठी रफ पेपर वापरायचा नाहीये. ओके, ते त्यावेळेला नक्कीच शिकवेन मॅडम. त्यानंतरचा सोनकर, ज्ञानेंद्र सोनकर यांनी विचारले की सर स्क्वेअर रूट ट्रिक सांगा. आता मला वाटतं स्क्वेअर सरांनी रूट सांगतो बघा. आता तुम्हाला क्युरियोसिटी इतकी वाढली आहे, सांगतो बघा. फ्रॉम 1 to 9 पर्यंत जे डिजिट्स आहेत त्याच्या स्क्वेअर्स कडे जरा लक्ष दिलं तर 1चा स्क्वेअर 1 आहे आणि 9चा स्क्वेअर 81 आहे. बरोबर आहे, म्हणजे लास्ट डिजिट इज 1. 2चा स्क्वेअर 4 आहे and 8चा स्क्वेअर 64 आहे. Last digit is 4. This way, middle number is 5. आणि त्याच्यापासून सिमेट्रिकल डिजिट्स म्हणजे 6, 3, 7, 2, 8, 1, 9 हे सिमेट्रिकल डिजिट्स आहेत. ह्या डिजिट्सचे लास्ट डिजिट इन दी स्क्वेअर्स आर ऑलवेज सेम. हे त्याची स्पेशल प्रॉपर्टी आहे. मिडल नंबर इज 5. बरोबर आहे. आता स्क्वेअर रूट काढताना काय करतात तर तो जो नंबर आहे हा नीट वाचायचा असतो. वाचण्याची ट्रिक वेगळी असते बघा. आता 196 हा एक स्क्वेअर आहे, याचा स्क्वेअर रूट मला काढायचा आहे. तर 196 असं मी वाचणार आहे. पुढे 4 डिजिटचे सुद्धा स्क्वेअर्स दिसतील, त्यावेळेला दोन्ही पहिले डिजिट्स हे 100s म्हणून मी वाचणार आहे. मला 1000 म्हणायचंच नाहीये. त्याचं कारण असं आहे की 50चा स्क्वेअर 2500 होतो. मी म्हणतो 2500, 2000 मी म्हणत नाहीये. आणि 60चा स्क्वेअर 3600 होतो. म्हणून मला मधले सगळे स्क्वेअर्स वाचताना असं वाचलं तर ते सोयीचं जातं. तसं पहिल्यांदा मी 196 म्हटलं. लास्ट डिजिट 6 आहे. आता लास्ट डिजिट 6 कधी असतो तर 4 or 6. 4चा स्क्वेअर 16, 4चा 16 आणि 6चा आहे 36. सो लास्ट डिजिट इज फिक्स्ड आयदर 4 or 6 and 100 lies between. आता 10चा स्क्वेअर 100 होतो, 20चा स्क्वेअर 400 होतो आणि हा 196 आहे. Means the square root of 196 lies between 11 to 19. Okay. Middle number is 15. So square of 15 is very simple. That is already taught to you in your 5th standard. The square of 15, 225. And our number is smaller than 225. So the square root of 196 will never be greater than 15. हा डिसिजन घ्यायला लागतो. स्क्वेअर रूटची आन्सर्स 2 येतात. 2 answers will be approximate answers. 1 is to be deleted and remaining will be the perfect answer. That procedure also will be taught at that time. Okay. अजून काही प्रश्न आहे का मॅडम? How to find cube? The expansion formula of a plus b bracket cube is useful for that. A cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. Exactly. Up to 30 you can select any number. मी 30 का म्हटलं, पुढले येत नाही असं नाहीये, पण मोठे नंबर्स येतात क्यूबचे.
घरी गेल्यानंतर पाटी पेन्सिल घ्या, त्या पाटी पेन्सिलीवरती 1 नंबर घ्या. इफ समजा 23 घेतला, मग त्याचा क्यूब करायचा आहे. 3 म्हणजे ए, 2 म्हणजे बी, पहिल्यांदा ए चा क्यूब करा. कॅरी फॉरवर्ड काय होतंय का बघा. ए स्क्वेअर बी इंटू 3 सेकंड टर्म आहे. ए स्क्वेअर इंटू बी इंटू 3 and then add carry forward as then ab square into 3 and finally b cube. आता इथे एक प्रश्न येत आहे, सर स्टार किए हुए प्रॉब्लेम्स आर इम्पॉर्टंट और मोर डिफिकल्ट. डेफिनेटली काय ते प्रॉब्लेम्स अवघड आहेत म्हणून त्या स्टार कडे बघूच नका. आपल्या पुस्तकात असलेले सगळे प्रॉब्लेम्स हे इझी आहेत असं समजायचं, कामाला लागायचं. व्यवस्थित सगळे सुटतात. स्टार बघून तुम्ही जेव्हा सोडवायला सुरुवात कराल प्रॉब्लेम, त्यावेळेला तुमच्या मनात हे जाईल की अरे फार मोठा प्रॉब्लेम मी सोडवतोय. काही नाही, अगदी थर्ड क्लास असतात. इव्हन काही प्रॉब्लेम्स, वर्ड प्रॉब्लेम्स तर आम्ही 3 मेथड्सनी सोडवलेले. व्हेरियस मेथड्स कॅन बी युज्ड and that is allowed. ते त्या वेळेला सांगेन. त्यावेळेला एकदम वर्षाचं सिलेबस एका लेक्चरला शिकवता येत नाही. आत्ताचं जे लेक्चर आहे इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही सिलेबस मधला पाठ फार म्हणजे शिकवायचा नाहीये, परंतु शंका विचारल्यात म्हणून 2-3 शंकांची उत्तर दिलीत. मॅडम हा, एकच आपण एक इथे अजून आहे की फायनान्शियल प्लॅनिंग विषयी सांगा असं. से सम कळतच नाहीत. करेक्ट आहे का. दिस इज द प्रॉब्लेम फॉर सो मेनी स्टुडंट्स. काही वेळेस प्रश्न समजतच नाही, म्हणून प्रश्न कसा वाचावा त्याच्या ट्रिक्स आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सावकाश वाचा. आता समजा वर्ड प्रॉब्लेम आहे, तर वर्ड प्रॉब्लेम कसा वाचायचा याचं टेक्निक आम्ही शिकवतोय की रीड द प्रॉब्लेम व्हेरी व्हेरी स्लोली. आता समजा एक प्रॉब्लेम असा आहे, फादर्स एज इज 3 times that of his son. एवढंच एक वाक्य आहे. मी पुढला प्रॉब्लेम वाचणारच नाही. एवढ्याचं कन्व्हर्जन मी जर मॅथमॅटिक्स मध्ये केलं आणि मग पुढला प्रॉब्लेम वाचायला सुरुवात केली, तर मला मोर दॅन 70% प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. जेव्हा तुम्ही संपूर्ण प्रश्न वाचता, प्रॉब्लेम वाचता, तो वर्ड प्रॉब्लेम, त्यावेळेला तुमच्या मनावर एक इम्प्रेशन असं होतं की धिस प्रॉब्लेम इज डिफिकल्ट. नाही हो, असं नाहीये. 10वीला असे अवघड प्रश्न वगैरे काही नसतं, कारण का सगळे प्रॉब्लेम सोपे असतात. आपली प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडत असेल, थिंकिंग लाईन परफेक्ट झालेली नसेल, म्हणून आपल्याला ते अवघड वाटतात. म्हणूनच प्रॅक्टिस करण्यासाठी मुळात जे सांगितलंय तुम्हाला, मी सांगितलं की फर्स्ट 3 क्वेश्चन्स मध्ये नॉन टेक्स्च्युअल प्रश्न पडणारच नाहीये. म्हणून तर तुम्हाला मी कम्प्लीट टेक्स्टबुक सॉल्व्ह करायला सांगितलेलं आहे. काय की तिथपर्यंत तुम्हाला मार्क मिळालेच पाहिजेत. पुढले 4th आणि 5th क्वेश्चन जो आहे तो एक्सटर्नल म्हटलेला आहे, त्याच्याबद्दल नक्की काय करायचं हे निश्चित सांगितलं जाईल. काळजी करू नका. मॅडम फायनान्शियल प्लॅनिंग विषयी सांगा असं एक स्टुडंट विचारतो. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये 2 भाग आहेत. एक जीएसटी आहे आणि दुसरा भाग शेअर्स आहे. बरोबर आहे. तर आपल्या घरात जर कोणी आपले मोठी माणसं शेअर्स बद्दल काही करत असले, तर शेअर म्हणजे नक्की काय हे माहिती करून घ्या. काय तसं एकदम सोपं आहे समजल्यानंतर, आणि ते छान समजावून सांगता येतं. जीएसटी सुद्धा. सर तुमचा आवाज हे झाला. जीएसटीच्या बाबतीत पण तसं काही काळजी करू नका. त्या चॅप्टरच्या वेळेला त्याच्यामध्ये इलॅबोरेटली निश्चित सांगितलं जाणार आहे. काय एकदम सगळा सिलेबस एका लेक्चरला मिळायचं नाहीये. ओके मॅडम. ओके. विच बुक शुड वी प्रिफर फॉर सॉल्विंग हॉट्स क्वेश्चन?
मध्ये मागच्या सिलेबस मध्ये त्यांनी असं मध्ये म्हटलं होतं की 9th स्टँडर्डचे पण प्रश्न आले पाहिजेत, पण मॅथमॅटिक्सला हा रूल ऍप्लिकेबलच नाहीये. कारण पहिलीपासून आपल्याला जे जे शिकवलं, फर्स्ट स्टँडर्ड पासून जे जे शिकवलेलं आहे मॅथमॅटिक्स, बेसिक मॅथमॅटिक्स, हे सगळं आल्याशिवाय आपण 10वीत आलोच कसे मुला काय. त्यामुळे त्याची काळजी करू नका आणि अशा तऱ्हेने अभ्यासाची डायरेक्शन ठेवू नका की 9th मधली पुस्तकं पण जपून ठेवायचे, ते पण सगळं सोडवायचे, ते एक्सरसाइजेस सोडवायचे, असं काही करू नका. त्याच्या पुढल्या ऍडव्हान्स हे थोडस फरक असतं आणि ते येण्यासाठी ऑटोमॅटिकली आपल्याला मागल्या वर्षीचा जे शिकवलेलं असतं ते आठवावं लागतं. शिकावं लागतं असं मी म्हणत नाहीये, आठवावं लागतं. आठवल्यानंतर पुढले प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवायला कधीच जड जात नाही. तेव्हा उगाच 9th स्टँडर्डचे पण पडणार आहेत, पहिल्यांदा हा रूल होता, परंतु आता तसं काही नाहीये, कळलं का. तेव्हा सिलेबस 10च आहे ऍप्लिकेबल. मॅथमॅटिक्सच्या बाबतीत बोलायचं तर फर्स्ट स्टँडर्ड पासून सगळं शिकलोय, ते आपल्याला सगळं आलं पाहिजे याची गरज नाहीये. काय ठराविक आलं तरी आपल्याला पुढे जाता येतं. नॉट टू वरी अबाउट इट. मॅडम. हा, एकच आता आपण एक प्रश्न घेऊयात सर, अजून एक शेवटचा. वर्ड प्रॉब्लेम बद्दल सरांनी सांगितलेलं आहेच आहे. विपुल, वर्ड प्रॉब्लेम बद्दल सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हा, एक असं, विच बुक शुड वी प्रिफर फॉर सॉल्विंग हॉट्स क्वेश्चन. हॉट्स क्वेश्चन बद्दल साठी कुठलं वेगळं पुस्तक प्रिफर करायची गरज आहे का, असं विचारलं. काही गरज नाहीये, काही गरज नाही. विगरस प्रॅक्टिस वगैरे असं असतं खरं पाहिलं तर, पण ते तुम्हाला रुटीन मधल्या स्टडीमध्ये करता येईल, काळजी करू नका. जेव्हा 15 डिसेंबरचं मी टार्गेट जे दिलेलं आहे तो पहिलं कम्प्लीट करा. 15 डिसेंबर टू 5 जानेवारी मध्ये तुम्हाला ऍक्च्युअल क्वेश्चन पेपर्स सॉल्व्ह करायचे. त्यावेळेला सगळे सिलेबस मध्ये आपल्या टेक्स्टबुक मध्ये असलेले सगळे एक्सरसाइजेस आहेत, यापैकी अनेक एक्सरसाइजेस असे आहेत की ज्यातला कुठलाही प्रॉब्लेम पडण्याची शक्यताच नाही. ते त्याचं बेरिंग आपल्याला 15 डिसेंबर टू 5 जानेवारीच्या मध्ये येणार आहे की अरे याचा काही उपयोग नसतो माहिती आपल्याला, म्हणून आपण अटॅक करणार आहोत क्वेश्चन पेपर्सवर त्यावेळेला. पण त्यावेळेला घड्याळ शेजारी ठेवून आम्ही काम करणार आहोत, कळलं का. ते आता मी स्टेज एक्सप्लेन केली नाहीये, हळूहळू पुढे करणार आहे ते नंतर. थँक्यू सो मच सर. सरांनी खूप चांगला गायडन्स आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. आपले बऱ्याच प्रश्नांची उत्तरं पण सरांनी आपल्याला दिलेली आहेत आणि इथल्या प्रत्येक प्रश्नासाठी सरांकडे खूप चांगली सोल्युशन्स पण आहेत. एक मला इथे असलेल्या सगळ्या स्टुडंट्स आणि पॅरेंट्सला असं सांगावं असं वाटतं की किंवा आता सरांनी ज्या काही ट्रिक्स तुम्हाला सांगितल्या, तर मला इथे आता आवर्जून असं सांगायचं की प्रत्येक चॅप्टरसाठी सरांकडे वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत. म्हणजे मी असे विद्यार्थी बघितलेले आहेत की जे गणित आवडतच नाही, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा गणिताची गोडी लागली आणि गणितामध्ये मार्क्स मिळाले. सरांचं एक वाक्य विसरू नका की गणितामध्ये 70% जास्त मार्क्स मिळू शकतात. आणि दाते सर असल्यानंतर हे शक्यच आहे, कारण खूप चांगला अनुभव सरांकडे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इथे असलेले सगळे विद्यार्थी आणि पालकांनी नक्कीच या सेशनसाठी, रादर या ऑनलाईन स्कूल साठी ऍडमिशन घ्यावी, कारण बॅच ऑलमोस्ट फुल होत आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी लगेचच ऍडमिशन इथे घ्या. सगळ्याच विषयाचे शिक्षक इथे जे असणार तुम्हाला शिकवणार आहेत ते सगळे दिग्गज शिक्षक आहेत. म्हणजे आता दाते सरांचं एक, अजून तर सरांनी काहीच सांगितलेलं नाही. म्हणजे दाते सर जे काही गणिताबद्दल सांगतात ना, ते अमेझिंग असतं. असं वाटतं की येस आता मला मार्क्स मिळणारच, मला हे समजलेलं आहेच आहे. फक्त ही सुरुवात होती आत्ताची. आता सेशन्स आपली सुरू होणार आहेतच, पुढचे सेशन्स आताचे रेग्युलर सेशन आपली बॅच सुरू होणार आहेच आहे. आजची ही फक्त झलक होती. तर अशा सगळ्या विषयांकरता तुम्हाला गायडन्स मिळणार आहे. प्रत्येक विषय मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होते की इथे फक्त चॅप्टर शिकवले जाणार नाही, तर विषय शिकवला जाणार आहे. आणि विषय एकदा समजला की आपल्याला नक्की मार्क्स मिळतात. एक सरांनी अजून सांगितलेलं प्लीज विसरू नका की आयएमपी वगैरे काही नसतं. आयएमपी चॅप्टर, आयएमपी थेरम, याच्यापेक्षा अभ्यास करणं हेच आयएमपी असतं, स्टडी करणं हेच आयएमपी असतं आणि स्मार्ट स्टडी करणं हेच आयएमपी असतं. सो सरांबरोबर आपण आता वर्षभर सरांच्या माध्यमातून गायडन्स आपण सरांचा घेणारच आहोत. तुमचं खूप सारे प्रश्नांची उत्तरं सरांनी इथे दिलेली आहेत. खूप उत्तम पद्धतीने पुढची पण सेशन्स अशीच सगळी होणार आहे.
पुन्हा एकदा सगळ्यांना एक आव्हान करते इथे असलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांना की तुम्ही जरूर जरूर या ऑनलाईन सुपर स्कूलिंग करता लगेचच ऍडमिशन घ्या, कारण बॅच फुल होत आलेली आहे. खूप कमी सीट्स आता राहिलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या जे काही कॉन्टॅक्टच्या माध्यमातून तुम्ही आलेला त्यांना कॉन्टॅक्ट करा किंवा सुपरमाइंडला कॉन्टॅक्ट करा आणि ताबडतोब लगेचच ऍडमिशन घेऊन टाका. दाते सर, थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान गायडन्स आपल्याला दिला. अशाच प्रकारचं उद्याचं सेशन सुद्धा आपलं असणार आहे, ज्याच्यामध्ये उद्या वेगळ्या विषयावरती वेगळ्या विषयांचे शिक्षक इथे अवेलेबल असणार आहे. सो उद्या याच वेळेस या सेशन करता आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. थँक्यू सो मच दाते सर, तुमचे मनापासून आभार आणि इथे असलेले पालक विद्यार्थी यांचे सुद्धा मनापासून आभार की तुम्ही हे सेशन तुम्ही अटेंड केलं. अशाच उद्याच्या सेशनला सुद्धा आपण परत भेटणार आहोत. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा शेवटचं आवाहन करते, ऍडमिशन बॅच जी आपली आहे ती फुल होत आलेली आहे. त्यामुळे ताबडतोब तुम्ही सुपरमेनच्या ऑनलाईन स्कूलिंगसाठी ऍडमिशन घ्या. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही इथे आता टाकू शकता. चॅटबॉक्स मध्ये तुम्ही प्रश्न तुमचे टाकू शकता, त्याची उत्तर आपण तुम्हाला नक्कीच देऊ. 1 जुलै पासून स्कूल सुरू झालं तर कसं मॅनेज करायचं आहे? ऍक्च्युली आपण ह्याचं टायमिंग ठरवलेलं आहे, 3 ते 5:30 अशी आपली ही बॅच असणार आहे रोजची. सो त्यानुसार आपलं प्लॅनिंग सगळं ठरलेलं आहे. त्यामुळे श्रीधर, तुमची शाळा कधी आहे ते हे करून तुम्ही कशी आहे, कुठल्या वेळेत आहे ते जे कोणी कन्सर्न पर्सन असतील, तुमचे काउन्सिलर असतील किंवा तुमचे ऑफिसमध्ये तुम्ही जर का चौकशी केली तर त्याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. कृतिका, तू प्रश्न विचारू शकतेस. यू हॅव वन क्वेश्चन नो? सोहम, ऍडमिशन फी वगैरे ह्या सगळ्या करता तुला लगेचच कॉल येईल. तुझा इथे कॉन्टॅक्ट नंबर जर का सोहम तू टाकलंस तर तुला लगेचच कॉल येईल ऑफिसमधनं. सोहम भोर, तुम्ही तुमचा नंबर टाका, मोबाईल नंबर, तुम्हाला लगेचच कॉल येईल. विशाल शिंदे सरांनी आता ह्याचं उत्तर दिलं की आउट ऑफ टेक्स्टबुक तुम्ही मागच्या वर्षाचं काही येणार आहे का, असं तर तसं काही नाहीये. आता सरांनी त्याचं उत्तर दिलेलं आहेच आहे. ज्यांची स्कूल आफ्टरनूनची आहे त्यांनी काय करायचं असा प्रश्न, आपण मॉर्निंग सेशन सुद्धा घेऊ शकतो. त्या संदर्भात तुम्ही ऑफिसला जरूर कॉन्टॅक्ट करा. होस्टला मी विनंती करते की ते आपल्या ऑफिसचे नंबर पण त्यांनी डिस्प्ले करावे. हो, कृतिका रिजवूड, तुम्ही प्रश्न विचारताय की सगळी गणिते सोडवून घेतली जाणार आहेत का, तर हो, प्रत्येक चॅप्टर आपला शिकवला जाणार आहे आणि प्रत्येक चॅप्टर शिकवतानाच त्या आधारे जी उदाहरणं समोर येतील ती सर तुम्हाला नक्की सांगणार आहे. हॅलो मॅडम, सांगू का त्याच्यावर? हो चालेल, सांगा ना सर. पहिली गोष्ट, गणित सगळी सोडवून द्यायची नसतात, कळलं का? तुम्ही आयुष्यभर आईचा हात धरून चालणार का हो? स्वतःच्या पायाने चालायला कधी शिकणार? कळलं का? तेव्हा मी गणित कशी सोडवायची असतात हे शिकवणार आहे. सगळी गणित सोडवून दाखवणं मुळातच मूर्खपण आहे. असं जर कोणी टीचर्स करत असतील तर त्यामुळे त्यांच्या समोर असलेल्या विद्यार्थ्यांना आयुष्यात कधी कॉन्फिडन्स डेव्हलप होणार नाही. बरोबर आहे, खरंच आहे. ऍक्च्युली धडे कधीपासून शिकवणार? आपला रेग्युलर सेशन जे आहे ते सोमवारपासून सुरू होईल. म्हणजे चॅप्टर आता आपण प्रत्येक विषयासाठीचे काही, आज जसं मॅथ्स बद्दल आपण बघितलं तसंच उद्या अजून काही विषयांबद्दलची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण सुरू करणार आहोत. ऍक्च्युली बॅच सुरू झालेली आहे, आजपासूनच बॅच सुरू झालेली आहे. शाळा टायमिंग आणि क्लास टायमिंग, सो तुम्ही ऑफिसला कॉन्टॅक्ट करा, आपण त्यानुसार डिस्कस करून आपण ठरवू शकतो तुमची वेळ. इथे नंबर तुम्हाला डिस्प्ले झालेले आहेत, या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा तुम्ही तुम्हाला ज्यांनी आज इथे पाठवलं त्यांच्याकडनंही माहिती तुम्हाला घेऊ शकता, तुम्ही मिळू शकते तुम्हाला माहिती. सोहम, तुम्हाला एक 10 मिनिटांमध्येच कॉल येईल. आपली मीटिंग आता संपतेच आहे, तुम्हाला लगेचच कॉल येईल.
भगवान काका तुम्हाला सुद्धा कॉल येईल. अजून काही प्रश्न असेल तर आपण जरूर टाकू शकता इथे. तुम्ही विचारू पण शकता प्रश्न. येस कृतिका, कॉल करू शकतेस तू. तुझा नंबर टाकला सर, नंबर इथे टाक, कृतिका रिसबुड. सिलेबस आपला सप्टेंबर एंड पर्यंत संपेल. आणि खूप मी जसं अगदी सुरुवातीला पण सांगितलं तसं की विषय शिकवला जाणार, धडे तर शिकवले जातील, चॅप्टर तर सांगितले जातील, पण हे तुम्हाला कुठेही मिळणार नाही की विषय समजला जाईल, समजावून सांगितलं जाईल की कसा शिकायचा. त्याच्यामुळे प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला हवे तेवढे मार्क्स मिळण्याची गॅरंटी या माध्यमातून मी तुम्हाला देते की असे उत्तमातले उत्तम शिक्षक तुमच्या समोर येणार आहेत आणि तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. हो हो, बोर्ड एक्झाम ही 100% होणार आहे. सो आतापासूनच आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. थँक्यू सो मच मयूर, की खरंच सरांनी खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे. आपण सरांना थँक्यू म्हणत. सर तुमच्यासाठी कमेंट आली की खूप छान एक्सप्लेन केलंय सरांनी. थँक्यू. आज पहिलंच लेक्चर असल्यामुळे आपले स्लाइड्स आणि माझ्या एक्सप्लेनेशनचं थोडंसं सिंक्रोनायझिंग नीट जमलेलं दिसलं नाही मला. काय त्या बाबतीत मी स्वतःच असमाधानी आहे, परंतु आता पुढे आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची. नक्कीच नक्कीच. आदित्य, फुल पोर्शन असणार आहे. आता आपण फुल पोर्शन आहे असं धरूनच अभ्यास करायला हवा. आणि मला तरी असं वाटतं नाही सर, तुम्ही पण याच्यावर सांगू शकाल का, असं विचारतं की फुल पोर्शन असेल ना कशाला? परीक्षेला? कोणत्या परीक्षेला? अंतिम परीक्षेला, बोर्डाच्या परीक्षेला. हो अर्थातच. 15 डिसेंबरच्या आत आपल्याला पुस्तकच सोडवून व्हायचंय काय, त्यामुळे फुल पोर्शन तिथेच आपला सगळा मुळामध्ये त्याच्यावरनं हात फिरणार आहे. मग त्याच्यानंतर ते शिकवणारे 15 डिसेंबर नंतर ते कसं लढायचं असतं ते शिकवणार आहे. बरोबर. सोहम जोशी, तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला कोणतेही काही भरावे लागणार नाहीये. ज्या स्टुडंट्सनी सुपरमाइंडला रजिस्टर केलेलं नाहीये, ज्यांनी ऍडमिशन घेतलेली नाहीये, त्यांच्यासाठी तो मेसेज होता. सोहम जोशी, तुम्ही ऑलरेडी ऍडमिशन घेतलेली आहे, त्यामुळे तसं तुमच्यासाठी काही वेगळं काही करायची गरज नाहीये. हर्ष, तुम्हाला काही विचारायचंय का? आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न, खूप सारे संभ्रम नक्की आहेत आणि ते स्वाभाविक पण आहे. सो इथे या सुपरमेनच्या या ऑनलाईन स्कूलिंग या प्रोग्राम मध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक शंकेचं निरसन 100% केलं जाईल. समाधानकारक तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल. सो पालकांना इथे आव्हान आहे की लगेचच लवकरात लवकर विद्यार्थ्यांची ऍडमिशन करून टाका, कारण खूप चांगले दिग्गज असे शिक्षक तुमच्या भेटीला येणार आहेत. इथे ऑल ओव्हर महाराष्ट्रातले पालक आणि विद्यार्थी आता इथे उपस्थित आहेत. आणि मला सांगायला अतिशय आनंद होते की पुण्यासारख्या ठिकाणून तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याला घर बसल्या हे सगळं शिक्षण मिळणार आहे, हे शिक्षक भेटणार आहेत, घरी बसल्या घर बसल्या हे शिक्षक भेटणार आहेत. सो याचा फायदा आपण जरूर करून घेतला पाहिजे. ही एक लॉकडाऊनच्या निमित्तानं किंवा कोरोनाची कृपा आपण असं म्हणूयात की अशी संधी आपल्याला मिळाली की पुण्यातले शिक्षक आपल्या घरापर्यंत येणार आहेत. सो इथे असलेल्या सर्व पालकांना असं माझं आव्हान आहे की त्वरित लगेचच या प्रोग्रामसाठी ऍडमिशन घ्या. या संदर्भामध्ये तुम्हाला जी काही माहिती हवी असेल, इथे चॅटबॉक्स मध्ये सुपरमॅनचे नंबर डिस्प्ले झालेले आहेत, तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. आज ज्या तुमच्या परिचितांनी, ओळखीच्यांनी तुम्हाला ह्याचा पासवर्ड आयडी दिला, त्यांच्या थ्रू सुद्धा तुम्ही आलात तरी त्यांच्याकडनंही तुम्हाला माहिती मिळेल. पण वेळ दवडू नका, लगेचच ऍडमिशन घ्या, कारण आता वेळ खरंच खूप कमी आहे. ऑलरेडी एप्रिल, मे आणि जूनचे 15 दिवस गेलेले आहेत. त्या उरलेल्या दिवसांमध्ये आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. आणि मित्रांनो, परत एकदा सांगते की खरंच परीक्षा ही 100% होणार आहे.
बोर्डाची परीक्षाच होणार आहे. जरी शाळा थोड्या उशिरा सुरू झाल्या तरी सुद्धा परीक्षा ही 100% होणार आहे हे मला वाटतं सगळ्यांनाच माहिती आहे. आणि शाळा तर ऑलरेडी आता सुरू करायचा असे आदेश पण काल परवापासून टीव्हीवरती बातम्या पण येतात. त्यामुळे आता आपल्याला पळायला हवं. म्हणजे मी असं म्हणणार नाही की अभ्यास करायला, आता आपल्याला पळायलाच हवं. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मगाशी खरोखरच आपल्याला आपलं प्लॅनिंग हे आता खूप मेटाक्युलसली करावं लागणार आहे. आणि याच्यासाठी सुपरमेनच्या या प्लॅटफॉर्मवरती येणारे शिक्षक तुम्हाला उत्तमातलं उत्तम मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे त्वरित त्वरित तुम्ही या बॅचसाठी ऍडमिशन घ्या. म्हणजे तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. आधीची काही लेक्चर्स गेली वगैरे असं होणार नाही. पण ऑलरेडी हा आपला क्रॅश कोर्स सुरू झालेला आहे. सो त्याच्यासाठी लगेचच ऍडमिशन घ्या. कर्सिव्ह हँडरायटिंग अलाउड इन एक्झाम, प्लीज गाईड अबाउट इट सर, असा एक प्रश्न आलाय. काहीच हरकत नाही, कारण ते फार इंग्लिश मिडियमच्या स्कूल्समध्ये पहिल्या तेपासून शिकवलं जातं, असं काही नाहीये. त्याच्यामुळे फक्त स्पीड जास्त मिळतो त्यातला ऍडव्हान्टेज आहे. परंतु एक्झामिनर्सना ते वाचायची सवय आहेच की, त्याला काय प्रॉब्लेम काय आहे? फक्त एकच लक्षात ठेवायचं की आपलं अक्षर त्या पेपर चेकरला कळलं पाहिजे, एवढंच फक्त लक्षात. आणि पाहिजे, करेक्ट, त्यात वादच नाही काही. प्रेझेंटेशनला फार महत्व आहे. आता त्याच्याबद्दल एक मजेशीर असं उदाहरण सांगतो. काय, आम्ही असं वर्गामध्ये अनेक वेळा सांगितलेलं आहे की मुलगी दाखवण्याच्या दिवशी चांगली दिसल्याची कारण लग्न आलं तर त्यांचा संसार कसा करायचा ते बघतील. मिनिमम सेल्फ स्टडी टाइम फॉर ईच स्टुडंट. स्वरा, तुला मी असं सांगेन इथे की सेल्फ स्टडी करण्यासाठी दिवसभरातला तू 2 तास तुझ्यासाठी जर का देऊ शकलीस, 2 तास जर का तुझ्या स्वतःच्या अभ्यासासाठी देऊ शकलीस तर नथिंग लाईक दॅट, तेवढं सफिशियंट आहे. कारण शाळा, हा सर, हा, की एक तर शाळेमध्ये जेव्हा असतात मुलं त्यावेळेस 7 तास शाळेत जात असत. आता घरी असतील हे ठीक आहे, परंतु शाळेचा होमवर्क शिवाय सेल्फ स्टडी आपली असेल, ते शिवाय क्लासेसमध्ये मुलं जात असतील तिथला होमवर्क, हे सगळं ओव्हरलोडिंग असायचं. आता काय करावं मुलांनी, मॅथमॅटिक्सचा अभ्यास जर करायचा असेल तर तो दिवसातनं 1 तास पुरेसा आहे. याच्याहून जास्त अभ्यासाची खरंच गरज नाहीये. परंतु तो खरंच अभ्यास झाल्यानंतर आपल्याला असं वाटलं पाहिजे की आज छान अभ्यास झाला. जसं एखाद्या सणाच्या दिवशी आपण मस्त जेवण जेवतो आणि जेवण झाल्यानंतर आपल्याला कसं वाटतं आज मस्त जेवण झालं. असं ज्या ज्या वेळेला अभ्यास करून, मग विषय कोणताही असू दे, त्याचा अभ्यास करून झाल्यानंतर जेव्हा जेव्हा वाटेल त्या दिवशीचाच खरा अभ्यास चांगला झालेला असतो. उगाचच घड्याळाकडे बघून आज मी 4 तास अभ्यास केला सांगण्यात काहीही अर्थ नाही. मी 15 मिनिटच अभ्यास केला, पण मला आता तुम्ही वर्ड प्रॉब्लेम कोणताही विचारा, मी दाखवतो सोडून, याला अभ्यास झाला म्हणतात. का तेव्हा अभ्यासाचं 1 तास सफिशियंट आहे मॅथमॅटिक्सला रोज, पण कन्सिस्टंटी पाहिजे. स्वराली, ऑफकोर्स आपण टाइम टेबल सांगणार आहोत. आपण आपल्या प्रत्येक सेशन लेक्चर म्हणजे प्रत्येक विषयाच्या लेक्चरमध्ये हा पण एक भाग आपला असणार आहे. सो त्या लेक्चर त्या सब्जेक्ट लेक्चर जेव्हा होईल त्यावेळेस तुला हे नक्की कळेल. त्याच्यासाठी तू जर का ऍडमिशन घेतली असेल तर काही प्रश्नच नाही, पण नसेल ऍडमिशन घेतली तर लगेचच तू एनरोल कर, तुला याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. हा जो स्क्वेअर्स आणि स्क्वेअर रूटचा आहे ना, हे सेकंड चॅप्टरला शिकवलं जाणारच आहे. परत तोच प्रश्न विचारला गेलाय. सो शुभम, तुला ऍक्च्युअली तो चॅप्टर जेव्हा सर शिकवतील तेव्हा ते नक्की सांगतील. सो जर का ऍडमिशन तू घेतली असेल तर काही प्रश्नच नाही, पण नसेल घेतली तर लगेचच एनरोल हो. प्रत्येक चॅप्टर मध्ये सर ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहेतच. आपलं नेक्स्ट सेशन आहे ते आता आजपासून सुरू झालेलंच आहे, उद्या 3 वाजताच आहे. सो तुम्ही लवकरात लवकर एनरोल करा, आज उद्यामध्येच एनरोल करा, म्हणजे तुम्हाला तुमची मिस होणार नाही कुठलीच लेक्चर्स.
शिंदे ऋतुजानी असं विचारलंय की मॅम आता हॉलिडे आहेत, मग दररोजचं टाइम टेबल कसं असावं? ऋतुजा, मी तुला असं सांगेन की आता हॉलिडे आहे तर ही सरांनी पण मगाशी सांगितले की ही संधी आपल्यासाठी, तो याचा उपयोग केला पाहिजे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सेल्फ स्टडीला आता पर्याय नाहीये, तर सेल्फ स्टडी करायला हवा रोजच्या रोज. आता अजून शाळा क्लासेस सुरू नाही, तर ही एक अपॉर्च्युनिटी असं घे, आपला ऑनलाईन सुपर स्कूल आणि ह्याला जॉईन हो. त्या माध्यमातून तुला रोजचं शेड्यूल, रोजचं टाइम टेबल ह्याचं प्लॅनिंग करताना तुला इथल्या असलेल्या सगळ्या शिक्षकांची उत्तम मदत अशी होईल. आणि अजूनही त्याच्याबद्दल काही असेल तर इथे नंबर्स दिलेले, त्या नंबरवरती तू जरूर कॉल कर. स्वरालीने असं विचारलं, हाऊ कॅन वी युटिलाइज इच मिनिट ऑफ डे? सरांनी याचं मगाशी उत्तर खूप छान दिलंय. सर तुम्हीच द्यायचं उत्तर. हाऊ कॅन वी युटिलाइज, काय इच म्हणते ती? मिनिट ऑफ डे. इच मिनिट ऑफ डे. डे. अहो, पहिली गोष्ट असं आहे की अभ्यास हे फक्त एकच उद्दिष्ट आहे का? नाही ना. इतर वाचन तर कितीतरी करण्याजोगं असं वाचन असतं. टीव्ही वरती बघताना सुद्धा एखादा चांगला प्रोग्राम असेल तरच बघा, उगाच नको ते प्रोग्राम बघण्यात अर्थ नाही काही. आणि सिनेमा असो किंवा टीव्ही असो, कोणताही प्रोग्राम असो, एक लक्षात ठेवा, तिथे सुद्धा अभ्यास असतो. एखाद्या आपण एपिसोड बघितला तर या एपिसोड मध्ये आपण नक्की काय बघितलं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. याच्यामध्ये काय चांगलं होतं, काय वाईट होतं हे तर आहेच, परंतु मुळात लक्ष देऊन जर बघितलं तर तोही अभ्यासाचा एक भाग आहे. प्रत्येक मिनिट युटिलाइज करायचा असं नाही, पण मी नक्कीच सांगेन की आरोग्यासाठी वगैरे सुद्धा लवकर उठणं पाहिजे. रोज सकाळी 6च्या नंतर कधीच झोपायचं नसतं आणि रात्री लवकर झोपावं पण. उगाच 2-2 पर्यंत 3-3 पर्यंत जागरण करायची आणि अभ्यासासाठी करतात मुलं अशा तऱ्हेने जागरण, ते तर फार चुकीचं आहे. 11 नंतर रात्री आपण जागा असताच कामा नये. आणि 10वीचा विद्यार्थी जर विचारात घेतला तर त्याला खरं म्हणजे झोप, रात्रीची झोप ही 9 तासाच्या वरती खरंच अजिबातच नको असते खरं म्हणजे. पण 10वीत आल्यानंतर रात्री 11 ते सकाळी 6 सफिशियंट आहे. 7 तास झोप मजबूत होते आणि 6 वाजता स्वतःहून आपल्याला जाग आली पाहिजे. आई वडिलांचा अर्धा तास उठवण्यासाठी जाता कामा नये, जे घरोघर बघायला मिळत आहे. काय तसं होऊ नये आणि फ्रेश असलं पाहिजे. सकाळची वेळ अभ्यासाला सगळ्यात उत्तम. सकाळच्या वेळी अभ्यास शिकलेला जास्त लक्षात राहतो, पण दिवसभर अभ्यासच करत राहायचं हे मात्र साफ चुकीचं आहे. सगळं करमणूक असली पाहिजे, खेळणं असलं पाहिजे, गप्पा गोष्टी असल्या पाहिजे, सगळं असायला पाहिजे. लास्ट क्वेश्चन हार्ड असं म्हणतायत काय अशी ज्याच्याबद्दल बोल की स्टार मार्क केलेले हार्ड प्रश्न आहेत, क्वेश्चन्स आहेत असं म्हटलंय. ते असतील हार्ड, पण मुळातच आपण शिकताना असं डिसिजन घेऊन शिकायला शिकलो की कोणताही प्रश्न असू दे, कितीही अवघड असू दे, तो आम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे हे आपण शिकवणार आहोत. ते असल्यानंतर प्रश्न येतो कुठे? हार्ड वगैरे आपल्या दृष्टिकोनातनं काही नाहीये. मी हार्डेस्ट प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला देईन की ते वाचल्यानंतर सोडवू नये, सोडवावंसं सुद्धा वाटणार नाही, इतके हार्ड प्रॉब्लेम्स माझ्याकडे भरपूर आहेत. परंतु आपण जर त्या ठिकाणी गरजेपेक्षा जास्त अभ्यास केलेला असेल, ज्ञान मिळवलं असेल, अभ्यास म्हणत नाहीये, ज्ञान जास्त मिळवलेलं असेल तर आपल्याला परीक्षेची भीती वाटायचं काही कारण नाहीये. परीक्षेची भीती अजिबात मनात ठेवू नका. हे रुटीन आहे. परीक्षा हे रुटीन असतं, वेगळं काही नसतं. आतापर्यंत 36 परीक्षा तुम्ही दिल्यात, 9 चोक 36, 9 वर्षाच्या. आणखीन 4 परीक्षा होतील. या व्यतिरिक्त वेगळं काही नसतं. येस सर, थँक्यू स्वराली. ते कमेंट दिली आहे स्वरालीने की थँक्यू सर, खूप छान गायडन्स तुम्ही दिलं. स्वराली, तुला मी असं सांगेन की आता पण फक्त मॅथ्सच होतं हे. आता अजून बरेच विषय, सगळ्याच विषयांसाठीचे प्रश्नांची उत्तर अजून घ्यायची आहेत आपल्याला. सो इमिजिएट या कोर्ससाठी ऍडमिशन घे, म्हणजे मग तुला तुझ्या सगळ्याच सब्जेक्ट मधल्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. थँक्यू सो मच. हर्षनी आता सर तुम्ही सांगितलं तसं सेम रुटीन सर असं तो म्हणतो. तो हर्ष, तू असं रुटीन तुझं सुरू आहे असं म्हणतोय, खूप चांगली गोष्ट आहे.
चांगलं आहे. ज्यांना हे पटलेलं असेल ते सुरू करतीलच करेक्ट. आणि त्या पुढल्या लेक्चरला रिएक्शन्स पण देतील की सर आम्हाला आता छान वाटतंय. लेक्चर द्यायला लागल्या की तुमचा अभ्यास उत्तम होत आहे हे समजायला काहीच हरकत नाही. करेक्ट. आणि मला असं नेहमीच वाटतं, म्हणजे इथं असलेल्या विद्यार्थी पालकांना असं सांगेन की खरोखरच गणित विषय हा नावडता विषय जरी खूप जणांचा असलो तरी त्याच्यामध्ये तो दाते सरांच्या मार्गदर्शनाखाली जर का तो विद्यार्थी आला तर गणित विषय नुसता आवडतच नाही तर त्याच्यामध्ये त्याला उत्तम मार्क्स मिळतच नाही, पण फॉरेव्हर साठी तो गणिताच्या प्रेमात पडतो. इतके असे काही विद्यार्थी बरेच सारे सरांच्या हाताखाली शिकून गेलेले आहेत आणि आम्ही ते बघितलेले आहेत. सो अशा सारख्या इतर विषयांसाठी सुद्धा म्हणजे अगदी हिस्ट्री जिओग्राफी मध्ये सुद्धा स्पेशल टेक्निक्स असतात, स्पेशल टिप्स असतात, ट्रिक्स असतात, त्या उपयोगात आणायचे असतात. अशा सारख्या दिग्गज शिक्षकांकडनं तुम्हाला हा गायडन्स किंवा हे मार्गदर्शन मिळणार आहे. सो वेळ न जास्त घालवता लगेचच तुम्ही ऍडमिशन घ्या, कारण बॅच फुल होत आलेली आहे. असं व्हायला नको की तुम्ही आलात पण आम्ही तुम्हाला नाही एंट्री देऊ शकत, असं होऊ नये याची प्लीज काळजी घ्या. इथे असलेल्या सगळ्या पालकांना मला हे आवर्जून सांगावंसं वाटतंय. आणि मगाशी पण मी या मुद्द्याचा हे केला होता की ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं विद्यार्थी आणि पालक आज इथे जॉईन झालेले होते. सो थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान अटेंड केलं, हे ऐकलं आणि खूप सारे प्रश्न पण विचारलेत आणि प्रश्नांची उत्तरही तुम्हाला मिळाली असं मला वाटतंय. अजूनही सर इथे अवेलेबल आहेत, तुम्ही काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता. आज आपलं मॅथ्सचं झालेलं आहे, उद्यापासून आपले अजून पुढचे विषय असणार आहेत. त्या विषयासाठीचे सुद्धा असेच शिक्षक तुमच्या सोबतीला असणार आहेत, तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे उद्या आपलं 3 वाजताचं सेशन हे परत असणार आहेच आहे अशाच प्रकारचं. तो आपण त्या विषय शिक्षकांशी सुद्धा अशाच गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमकं कोणते कोणते प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यावरची काय सोल्युशन असेल. सर इथे एक प्रश्न आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॅक्शन वर्ड प्रॉब्लेम मध्ये कधी कधी कन्फ्युजन होतं. कन्फ्युजन हे आपण स्वतःहून करून घेत असतो. मग अशी मी जी ट्रिक सांगितली की कोणताही प्रश्न कसा वाचायचा असतो याचे टेक्निक आहे. ते वाचल्यानंतर कित्येक अवघड प्रश्न जमेल, जमणार नाही असं नाही, त्या वेळेला शिकवलं जाईल ते. बरोबर. कारण असं एकाच वेळेस एकदम असं हे सांगणं ह्याचं काय त्याचं काय ते असं होत नाही. तो चॅप्टर जेव्हा शिकवला जाईल तेव्हा तो शिकवताना त्यातल्या बारकाव्यांसहित जेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल ना तेव्हा तुमच्या ते जास्त चांगलं लक्षात राहील आणि समजेल तुम्हाला. त्यामुळे त्या चॅप्टरच्या वेळेस सर हे उत्तम प्रकारे तुमचं करून घेणार आहेतच. ट्रिग्नोमेट्रीचे सम कसे इझिली सॉल्व्ह करायचे या सांगतो. ट्रिग्नोमेट्री या वर्षी जी शिकवली ही सगळ्यातून सोप्या पद्धतीत शिकवली जाणार आहे. ट्रिग्नोमेट्रीचा तुम्ही आता विचार करूच नका, अतिशय सोपं आहे, छान शिकवलं जाणार आहे. जे वर्गात कधीच शिकवलं गेलं नाही अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी शिकण्याजोग्या आहेत आणि त्या शिकवल्या जातील. येस मॅडम. हो सर. आपले काही उद्याचा सेशन आपलं सायन्स विषयाचं असेल. मयूर चौधरी आपण प्रश्न विचारलाय. हा सेशन संपलं असं मी जाहीर करते. प्रश्न असतील तर अजून आपण विचारायला हरकत नाही, पण अदरवाईज प्रश्न नसतील तर आपण थांबूया. ओके सर आली, तुझी ऍडमिशन झाली, मग काही प्रश्न नाही तुझा. सेशन आपलं संपलेलं आहे. सर, which formulas to learn of algebra? Which
फॉर्म्युला अल्जेब्रामध्ये अनेक फॉर्म्युले आहेत. हे सगळे फॉर्म्युला व्यवस्थित समजायला लागतील. एकच फॉर्म्युला नाहीये असा. का त्या अल्जेब्राचा अभ्यास हा त्या पद्धतीत करायला लागतो. अगदी ऍडिशन सबट्रॅक्शन पासून खूप गोष्टी शिकण्याजोग्या असतात. मुलं कुठे करतात ते बरोबर सांगितलं जाईल त्यावेळेला. नाही, उद्याचा आयडी तुम्हाला वेगळा असेल, पासवर्ड आणि आयडी वेगळा आहे शुभममुळे तुम्हाला पाठवलं जाईल. नाही कॉल आहे, व्हिडिओ कॉल चालू आहे. आपला तुम्हाला पाहिजे यायला लागतं, पण तुम्ही अजून 100 वेळा करा. संपलेला आहे. सो प्रश्न नसतील तर आपण मीटिंग लीव्ह केली तरी चालू शकेल. सगळ्या विद्यार्थ्यांनी पालकांना नम्र सूचना आहे. काही प्रश्न असतील तर जरूर विचारा, सर अजून अवेलेबल आहेत. पण आपले जर का काही नसतील प्रश्न तर आपण मीटिंग लीव्ह केली तरी चालू शकते. सर म्यूट झालेत. सर म्यूट झालेत. आले आले. इथे उपस्थित सगळ्या पालक आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपले प्रश्न असतील तर विचारा, जरूर विचारा. एक्सपिरियन्स सर, इथे एक प्रश्न आहे. सर टेल अस अबाउट, हा सर तुमच्याबद्दलची माहिती हवी आहे. सरांबद्दलची माहिती खूप ऐकण्यासारखी आहे, खूप अनुभवी आहेत सर. आणि मॅथ्स मधले मी तर असं म्हणेल बाप माणूस आहे. आणि त्याची प्रचिती सराली आता रेग्युलर टीचिंग मध्ये जेव्हा तू येशील तेव्हा तुम्हाला नक्की येईल. एक मिनिट, एक प्रश्न आला. हाऊ कॅन वी बी कन्सिस्टंट इन अवर वर्क? सराली आता आपण, हा बरं सर बोला, आपण एवढा प्रश्न घेऊयात आणि थांबूया. हाऊ कॅन वी कन्सिस्टन्स इन अवर वर्क? कन्सिस्टंट इन अवर वर्क. पहिली गोष्ट अशी आहे, कोणतंही काम करायचं तर ते काम काय करायचं हे समजलं तरच आपण काम करू शकतो. आपलं नुसतं पाट्या टाकत राहायचं अशा तऱ्हेने अभ्यास तर कधीच करू नये. काय निदान अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा आपण काय करतोय हे पहिलं समजावं लागतं. आणि समजल्यानंतर कन्सिस्टंट, त्याला वेगळं काहीही करावं लागत नाही. येस, बरोबर. थँक्यू सो मच सर. ओके, थँक्यू. सगळ्या विद्यार्थ्यांनी पालकांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद.